नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज होता गुरुवार आणि आम्ही चाललो आज खासगावच्या बाजारला। आमच्या गावाजवळून ते 7 ते 8 किलोमीटर अंतरा असलेला खासगावचा बाजार। आम्ही आज जाणार आहे खासगावच्या बाजाराला। तर तुम्ही पण या, जे जवळपास कोणी असेल बाजार करायचा असेल तर तुम्ही खासगावला येऊ शकता। मित्रांनो, खासगावला गेलो आणि आम्हाला लागली भूक। 11-12 वाजले होते आणि मग आम्ही घेतली टक्कर म्हणजे जिलेबी आणि भजे। आम्ही बी खातोय, तुम्ही पण या खायला भजे। मस्त भजे गिजे खाऊन घेतली, पेटपूजा करून घेतली, मग घेतला थोडा बाजारामध्ये बघू शकता भाजीपाला, शेव, चिवडा तुम्हाला जे लागेल ते या बाजारामध्ये येत असतं। बघू शकता या ठिकाणी गोबी असे दुकानं लागलेले भाजीपाल्याचे। भारी भारी ताजा भाजीपाला या बाजारामध्ये येत असतो। त्यानंतर गेलो समोर आणि इथं होता कोंबड्यांचा बाजार, छोटासा कोंबड्यांचा बाजार। नंतर गेलो आम्ही बकऱ्यांच्या मार्केटमध्ये। इथं सुद्धा खूप साऱ्या बकऱ्या या ठिकाणी आलेल्या होत्या। चैतीचा महिना असल्यामुळे या ठिकाणी खूप सारे बकरे आणि बकऱ्या आलेल्या होत्या। तुम्हाला जर बकरी घ्यायची असेल तर खासगावच्या बाजाराला तुम्ही नक्की येऊ शकता। आमचा भाऊ या ठिकाणी आता एक बकरी आणि एक बोकड्याचा सौदा करत होता। बघू शकता हे 2 बकरे त्याला घ्यायचे होते, पण सौदा काही जमला नाही। नंतर आम्ही एक पाठरू घेऊन आलेलो। पलीकडला जे पाठरू आहे ते आज आम्ही या ठिकाणी घरी आणलेलं आहे। आणि हे 3 जे पाठरू आहे त्यांनी पहिले आणले होते। जो पलीकडला पाठरू आहे तो आज आम्ही आणला आहे। गाडीवर टाकून आणला, त्यामुळे तो व्हिडिओ आम्ही टाकलेला नाही। बघू शकता जे सुंदर असं शायनिंग असलेला हा पाठ आम्हाला 8,500 पडलेली आहे। आणि हे 3 जे आहे मित्रांनो, हे पाला बी खातात। हे बोकडे आहेत आणि ती एक पाट आहे। नंतर लागली होती भूक आणि ऊन पण खूप सारं पडलं होतं। मग चला बाजूच्या शेतामध्ये टरबूजाची शेती आहे, गेलो आम्ही टरबूज आणायला। शंकरनं एक मोठं टरबूज काढलं, मोठं जड, आणि घेतलं मग उचलून आणि चाललो परत कोट्यावर। त्याला म्हणलं एक ना काही भागणार नाही, अजून एक घे। मग तो आता शोधत आहे अजून एक टरबूज सापडलं आणि शंकरनं ते शोधलं आणि ते पण टरबूज आम्ही घेऊन चाललो आता टरबूज खायला। तुम्ही पण या खायला टरबूज। हे बा, अजून एक टरबूज सापडलेलं आहे शंकरला, चांगल्या क्वालिटीचं। ऊन खूप झाल्यामुळे आम्हाला थोडं थंड वातावरण पाहिजे होतं, त्यामुळे आम्ही आता टरबूज घेऊन चाललेलो आहोत। शंकर जानी बकऱ्याचा व्यापारी। कोट्यावर गेलो आणि मग कापलं टरबूज। तेवढे झाले आमचे काकांना मी म्हटलं टरबूज या खाऊन, ऊन खूप झालं आहे म्हटलं, टरबूज घ्या खाऊन। मस्त टरबूज खायला आम्ही 3 जण बसलो। हे बघा, हे आमचे काका बसले समोर आणि या साईडला शंकर बसला आहे। मस्त टरबूज खाऊन घेतलं आणि मग आराम दिवसभर